नमस्कार. पणजी दूरदर्शनाच्या संडे फोकस या कार्यावळीन तुमकां सगळ्यांक खूप खूप माय मोगाचो येवकार. तर इश्टांनो, तुम्ही जाणा आसतले की संडे फोकस या कार्यावळीच्या माध्यमांतल्यान आमी सदांच तुमच्या मुखार काय आगळ्या वेगळ्या व्यक्तिमत्वांक घेवन येता. आमी अशा व्यक्तिमत्वांक तुमच्या मुखार हाडटा की ज्या व्यक्तिमत्वांनी आपले जे कर्तृत्व आसा ते एका वेगळे तरेन सिद्ध केलां. आणि म्हाका दिसता आमच्या गोंयान असे बरेचशे लोक आसतले आणि आयज अशेंच एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आमच्या बरोबर आसा आणि ते अष्टपैलू कशें आसा ते आमी आतां जाणून घेतली. तर खूप मना काळजासान येवकार आयच्या आमच्या ह्या खास व्यक्तिमत्वाक. दिलीपजी, तुमकां आयज येवकार. नमस्कार. तर दिलीपजी, म्हाका एक सांगात, हांवें तुमकां अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हटलें कारण जें तुमचें कार्य आसा पळय आणि जी एक वेगळी लायनीन तुमी आसा, ज्या वेगळ्या लायनीन तुमी आसा, खरें तर तें उलगडून सांगप म्हणजे अशें कॉम्प्लिकेटेड कशें दिसता. पण जो पर्यंत आमी तातूंतल्यान जाणून घेयना तो पर्यंत तें जो पर्यंत लोकां मुखार येना तो पर्यंत तें कळना. तर एक लायन प्रोड्युसर म्हणून आयज तुमची गोंयान नामना आसा आणि बरेच लोक तुमकां वळखता. तर लायन प्रोड्युसींग म्हणजे नेमकें कितें आणि ताजी म्हणजे ताजें काम कशें कितें आसता तुमचें? जेन्ना खंयचो एक प्रोड्युसर जो बॉम्बेसून येवं किंवा दिल्लीच्यान येवं किंवा चेन्नय, हैदराबाद खंयसून येवं, तांकां एक गोंयान हेल्प जाय आसता हां. शूटिंग करपाक लागून. सो तांकां गोंयचें कांय खबर आसना, ना लोकेशन खबर आसता किंवा प्रोसेस कितें आसता तांकां कांय खबर आसना. सो आमी तें काम अशें करून दिवप तांकां की ते आयले की आमकां स्टोरी सांगता की ही स्टोरी आसा किंवा हे आमकां शूट करपाक जाय सगळें. ह्या प्रमाणे आमकां लोकेशनां दाखय. सो आमी कितें करता, तांकां वेगळी वेगळी तांकां लोकेशनां दाखयता आनी ती लोकेशनां दाखोवन जातकच मागीर तो म्हणजे सिलेक्ट करता की ह्या लोकेशन आमकां शूट करपाक जाय. सो ते सांगतकच आमी कितें करता, मागीर ताका बजेट दिता एक की ह्या लोकेशन तुका इतले कॉस्ट जातलो. ते सगळे लोकेशन कॉस्ट दितकच देन ही आतां आमकां विचारता की बाबा आमकां रावपाचें, आमचे एक 100 लोक येतले जाल्यार तो रावपाची वेवस्था ती आमकां करची पडटा, तेंची जेवणाची वेवस्था करची पडटा, ट्रान्सपोर्टची वेवस्था करची पडटा, तांकां लायटी जाय आसता, तांकां मेकअप जाय आसता, तांकां खुबश्यो गोश्टी जाय आसता. मग केन्ना केन्ना अशे टेलर जाय आसता किंवा बाकीचे रिक्वायरमेंट अदर देन दीस रिक्वायरमेंटांचे आनी रिक्वायरमेंट आसता. म्हणजे की फाल्यां एक बायक जाय एका शॉटाक किंवा एक फॉरेनची बरी व्हडली गाडी जाय, ह्यो सगळ्यो ज्यो बारीक सारीक रिक्वायरमेंट आसा ते एका लायन प्रोड्युसरान गोंयान करचे आसता. म्हणजे म्हाका दिसता एक शूट जर गोव्यान जातलें तें मागीर फिल्माचें आसूं किंवा हेर कसलेंय शूट आसूं जाल्यार त्या शूटाक ज्यो कितें गोश्टी लागतात, कारण नॉर्मल मनशाक शूट म्हणजे कितें जाल्यार फिल्माचें शूट म्हणजे भायल्यान लोक येतात, हांगा शूट करतात, वतात, इतलेंच खबर आसता. पण ह्यो ताज्या फाटली जी पार्श्वभुमी जी आसता ती म्हाका दिसता सगळी तुमी सांबाळटात. एक वेगळी लायन आसा ही, कारण ह्या लायनीन सहसा गोंयचो आमचो चडशे लोक नात. आतां घडये आयले आसतले, पण तुमी म्हाका दिसता अगदी सुरवाती पासून आसात. तर हो तुमचो जो प्रवास आशिल्लो तो खंयच्यान सुरू जालो? आणि अशें आसता की घरान पयलीं पासून बाळकडू दिलें जाल्यार मागीर तें फुडें चलता. तर तुमच्या बाबतीन कशें कितें जालें? तुमच्या घरान हाजी सगळी आवड आशिल्ली? ना ना असं घरान कोणाक कांय खबर नासली ह्या अशें कितें आसता, म्हणजे लायन प्रोडक्शन एक गोश्ट आसता ही कोणाक खबर ना. घरान कित्याक गोंयांत सुद्दां कोणाक खबर नाशिल्ली. एक्चुली हांव ह्या लायनीन सुद्दां आयलो तो एक्सिडेंटली आयलो, म्हणजे इट वॉज नॉट माय चॉयस टू बी देर. सो जालें कितें की बिफोर आय कूड बी एज अ लायन प्रोड्युसर एका ट्रॅव्हल एजन्सीन काम करतालो एज अ ट्युरिस्ट गायड बेजिकली स्टार्टींग इन 1988च्या टायमार. सो त्या टायमारच ज्या कडेन हांव काम करतालो तो अशें शूटिंग तेन्ना बारीक सारीक शूटिंग येताली, म्हणजे आतां जशी येता तशी पयलीं नासली. पयलीं कितें करताले लोक, एक प्रोड्युसर आयलो की एक बिचार शूट करूंक जाय किंवा सॉंग शूट करूंक जाय, एक सॉंग शूट केलें गेलो. सो 3 दीस 4 दिसाचो शूट आसतालो. पण मागीर कितें जावपाक लागलें की फूल शूट अशी जावपाक लागली. सो त्या टायमार आमकां जेन्ना हांव भितर सरलो तेन्ना म्हाका स्टार्टींग एज अ ट्युरिस्ट गायड म्हाका सांगलें तूं लोकेशन जावंक शकता, हांव दाखयता. सो जेन्ना प्रोड्युसर पळय आयलो तेन्ना आमी फक्त लोकेशन दाखप, बाकीचें कांय करप ना. सो अशें करता करता मागीर त्या लायनीन घुसलो. ते एकदां घुसलो तो मागीर थंय सरलो, थंय भायर सरूंक मेळत ना. ती इतलीं शुटां जालीं की म्हाजें सगळ्यांत पयलें पिक्चर तुमी म्हणशात जाल्यार अमिताभ बच्चनाचें स्टार्टींग पिक्चर आशिल्लें एक अग्निपथ. अरे वा. हय, अग्निपथान एक व्हडलो सेट लायलो दोनपावल सिद्धार्थ दिगो हॉटेलच्या वयर. सो थंय आमी स्टार्ट केल्लें विथ अमिताभ बच्चन, मिथुन चक्रवर्ती, सगळे व्हडले व्हडले आर्टिस्ट त्या टायमार. त्याच टायमार मागीर आझाद हो एक आनीक अमिताभाचें शूटिंग. मागीर तेन्ना लव 86 म्हणून पिक्चर गोविंदाचें खूब फेमस जाल्लें, तो आनीक पिक्चर जालो, तेजें एक शूट. अशें करता करता खूब पिक्चर जालीं सर. आनी जो हांव उरलो थंय तो थंय एज अ लायन प्रोड्युसर इंडिपेंडंट जालो. या फ्रॉम 1988 टील 2002 पासून हांव तांच्या बरोबर आशिल्लो. आनी देन आय स्टार्टेड माय ओन कंपनी कॉल्ड दिशा क्रिएशन्स. आनी फ्रॉम देन ऑनवर्ड्स आय एम डुईंग माय ओन लायन प्रोडक्शन इन गोवा. म्हणजे आता तुमी तुमचे स्वताचे करता? हांव म्हाजें स्वता. बरें, हातून फॅमिलीन तुमच्या कोणूच नाशिल्लो म्हणटा तुमी, ना, absolutely पण ना. आवड आशिल्ली कोणाक?
म्हाजो भाव व्हडलो आसलो जो ही वॉज डेप्युटी कमिशनर ऑफ कस्टम्स इन बॉम्बे. अच्छा. आनी दुसरो भाव म्हाजो आशिल्लो ही वॉज एक्चुली ही हॅज जॉयंड बॉम्बे, पण हांगा म्हाजो दुसरो भाव आशिल्लो तेका ही वॉन्टेड टू बी इन लायन फिल्म लायन. सो ही हॅड टेकन हिम देर, बट ही कूड नॉट, ही ताका एक हिरो जावं एक कॅरेक्टर आर्टिस्ट कितें करपा आशिल्लो तितलीच आवड, पण थंय तें जालें ना. सो ही केम बॅक. so तो त्या लायनीन गेलोच ना. तो त्या लायनीन गेलोच ना, पण अशें घरान अशें त्या बाबतीन कांय नाशिल्लें. म्हणजे सुरवाती पासूनही कोणाकूच नाशिल्लें. ना, केन्ना नासलें ना. बरं, म्हाका एक सांगा की तुमी जशें म्हटलें की पयलें फिल्म तुमचें अग्निपथ हय. ज्या फिल्माच्यान सुरू केलें, हाव वॉज युअर फिलींग? कारण अमिताभ बच्चन महानायक, हय. सगळ्यान टॉपमोस्ट हिरो कसो, आनी ताजें फिल्म जेन्ना तुमी केलें तेन्ना हाव वॉज दॅट फिलींग? The feeling was there. Even I was a fan of Amitabh Bachchan from then till now. Also, I'm his fan. त्याच्यानंतर आम्ही त्याच्या बरोबर आम्ही असे बसून गजाली केल्यो जावं बरोबर बसून जेवले. सो त्या टायमार फर्स्ट टायम जेन्ना मेळ्ळें म्हाका दिसलें की अरे बापरे, अशें आनी कितें आसा. म्हणजे इट वॉज व्हेरी नायस फिलींग की एका व्हडल्या मनशा बरोबर, एका व्हडल्या एक्टरा बरोबर आमकां बसूंक मेळटा, उलोवंक मेळटा. सो तो प्रसंग वॉज व्हेरी नायस. वी एन्जॉय दॅट पर्टिक्युलर दॅट इनिशियल. मागीर कितें जालें, आमकां सदची सवय प्रमाणे आतां काय व्हडलें दिसता, आमचे सगळे आर्टिस्टा बरोबर बसता उलयता. सो वी डोंट फील इट दॅट मच. पण तेन्ना खूब बरें स्टार्टींग, बिकॉज इट वॉज द इनिशियल स्टेज ऑफ माय लायफ. सो आय रियली एन्जॉयड इट. बरें, म्हाका सांगा की अमिताभ बच्चनच्या फिल्मा पासून तुमी सुरू केलें, अजून मेरेन तुमी कितल्या, म्हणजे अशी कितली फिल्मां केली? कारण तुमचें नांव जशें गुगलाचेर आमी सोदपाक गेली ती बऱ्याच फिल्मांची यादी येता. तर अशी कितलीशी फिल्मां तुमी केली? फिल्मां, एड फिल्म, नॉट ओन्ली हिंदी, हांगा गोंयान एक्चुअली तेलुगू, तमीळ खूब पिक्चर सगळी? जाता, भरपूर जाता. मराठी तर हांवें केलें. ओके, म्हणजे हेर भाशेंतली फिल्मां तुमी करता? तमीळ एक्चुअली ऑफ लेट आय एम डुईंग मोर ऑफ साऊथ इंडियन फिल्म्स ऑर मराठी फिल्म देन हिंदी. अशें? हिंदी करताच करता. आतां सुद्दां हांवें धर्मा प्रोडक्शन्सचे जे आतां फाटल्यान चलताले, जवळ 2.5 म्हयने सुमार ते आशिल्ले हांगा. करण जोहरचे दीपिका पडुकोन वॉज. सो ते सुद्दां आतांच सोंपयले. जवळ जवळ ह्यातून एक 30-40 एड फिल्म केले आसा. पण एक हें वेगळी आसता करपाची, पद्दत वेगळी आसता. पण सावथाचे सगळं जे शूट आसता ते तुका एक ऑर्गनायज आसता. वेरेज हिंदीचे आसता ते इट इज नॉट दॅट ऑर्गनायज. ते हांगा येवन सगळ्यो गोश्टी करतात. पण ते सावथाचे आसता ते आर ऑलवेज ऑर्गनायज आनी बरे भशेन शूट करता. बरं, म्हाका एक सांगा, एखादो प्रोड्युसर तुमकां येवन मेळटा आनी किंवा उलोवप जाता तुमच्या फोनाचेर, आनी तेज्या उपरांत मागीर तुमचें काम सुरू जाता. कामाचें स्वरूप कशें कितें आसता आनी भितन कितें कितें येता? सगळ्योच गोश्टी आतां तुमकां सांगल्या प्रमाणे आमकां सगळें पळोवचें पडटा. एकदां तो प्रोड्युसर गोंयान आयलो की तो फुल्ली आमचेर रिस्पॉन्सिबल आसता. फूल रिस्पॉन्सिबिलिटी आमचेर आसता. आनी तो आमचेर असो जबाबदारीन रावता की आमी खंय तरी बारीकशी मिस्टेक केली जाल्यार इट इज अ बीग लॉस फॉर हिम. सो सांगपाचें म्हणलें की तुमकां सांगलां तशें की एका दीस, एक 1 डे ऑफ वर्क ऑफ अ फिल्म फॉर दॅट 12 hours शिफ्ट आमी आसता ती, इट इज नथींग लेस दॅन 15 ते 20 लाख रुपया पर डेचो कॉस्ट आसता. अच्छा, म्हणजे एका दिसाक जर एखादी मिस्टेक जाली जाल्यार 15-20 लाखाचो. हय, तुमी तर एक वर सुद्दां जर तुमी खंय अशें फाटी फुडें गेले जाल्यार इट इज अ बीग लॉस फॉर अ प्रोड्युसर. सो सगळी जबाबदारी आमची आसता. आनी ती आमी आमचो जो दीस जाता तो स्टार्ट सकाळचो 5:30 स्टार्ट जाता आनी आमचो दीस सोंपता तो रातचो 12 सोंपता. आनी तरी पण अशें आसना की गेला न्हिदलो, फोन चालूच आसता. कोण कितें, अरे फाल्यां अशें जाय, फाल्यां तें जाय, परवां अशें करूं जाय, अशें फोन चालू आसता. सो वी हॅव टू बी अलर्ट द होल टायम टील द शूट इज गेट्स ओवर. आनी हें शेड्यूल तुमचें, म्हाका दिसता तुमच्या इतलें बिजी शेड्यूल कोणाचें आसचें ना. कारण ह्यो गोश्टी आमी फक्त अश्यो पेपरांतल्यान किंवा टी व्ही वयल्यान अश्यो आयकून जाणा की अशें शेड्यूल आसता किंवा 12 तासांचो शूट आसता, मागीर तितलो कालावधी घालोवचोच पडटा. आनी अशा वेळार आनी बेजिकली गोंयकार म्हणजे आमी अशे वर्रात सुशेगाद अशे आसता. म्हाका एक सांगा की तुमच्या घरच्यांचो प्रतिसाद तुमकां ह्या बाबतीन कसो आसा? खूब बरो आसा प्रतिसाद. बेजिकली आमचे कारण ह्या बाबतीन मागीर कितें जाता, फॅमिली कडेन वेळ दिवपाक मेळना किंवा बऱ्योच गोश्टी आसता. फॅमिली व्हडली जर आसत जाल्यार तितून आनी प्रॉब्लेम जाता, फंक्शन्स आसतात, कितें आसतात. तुमच्या बाबतीन कशें कितें? ह्या बाबतीन म्हाका म्हाजी मिसेसची साथ खूब बरी मेळ्ळी. सदांच म्हणजे हांव तेजी टील नाव आतां सुद्दां जो पर्यंत हांव रातचो घरा पावना, मे बी 1 जावं 2 जावं, तें केन्नाच न्हिदना. तें म्हाका तें बसून रावल्लें आसता. आनी सकाळीं जेन्ना 4 उठून परत तो 5 उठलो, 2 वरां न्हिदून परत उठलो, तर ते उठून म्हाका सकाळीं 4 दिवनच मागीर आपलें फुडलें काम करतले. पण 7 म्हणल्यार देर इज एब्सोल्युटली नो इश्यू. हें खूब म्हत्वाचें आसा ह्या गोश्टीन. बरें, म्हाका एक सांगा की अशें केन्ना कितें जालां की ह्या गोश्टीन रिस्क भरपूर आसता. कारण बऱ्योच गोश्टी आसतात, जशें तुमी सांगलें की ट्रान्सपोर्ट आसता किंवा
सगळ्योच गोश्टी हितून जाता एका म्हणजे समजा धरून चल्ले एखादें जनावर सुद्दां जर जाय जाल्यार यू हॅव टू अरेंज इट खरें बरोबर न्ही हय इवन आमकां एका शॉटाक जल्ले सुद्दां जाय पडले किंवा उंदीर जाय पडलो फॉर एग्जांपल माय ब्रदर निखील ज्या टायमार एक आय डोंट नो इट दॅट मूवी वॉज मेड ऑन एड्स बॅकग्रावंड सो त्या हितून तो हिरो आसता ताका टी बसून लावन थरला इज द फर्स्ट पेशंट इन गोवा हू हॅज एड्स सो ताका असो सायडीक खंय तरी व्हरून उडयल्लो आसता आनी त्या शूटाक आमकां 10-15 उंदीर जाय आसता सो ते उंदीर सुद्दां आमकां अरेंज करून दिवचे पडटा सो फ्रॉम पीन टू पेन म्हणटा तो अशें सगळे आमकां गोश्टी थंय ज्यो जाय आसता त्यो आमकां अरेंज करून दिवचे पडटा म्हणजे जवळ जवळ बरोच रिस्क ही आसता रिस्क आसा म्हणजे कशें आसा रिस्क तुमी त्या बाबतींत म्हणलें जाल्यार रिस्क ही प्रत्येक हितून आसता वेवसायान आसता आमची रिस्क कशी आसता एक तर थोडे प्रोड्युसर जे आसता जे सगळे कामां करून घेता आनी जेन्ना पेमेंट करपा टायम आसता तेन्ना तो वता बॉम्बे वचून धाडटा म्हणटा किंवा मद्रासून धाडटा म्हणटा वचून परत आनी ते पयशे येतना सो असो केन्ना अनुभव आयला खूब तुमकां म्हाका अनुभव आयिल्ले आसा तशें म्हणजे आमी तशें कलेक्ट करून गेले अशें कोणाचे 5 लाख कोणाचे 10 लाख 12 लाख अशें करत करत खुबशे आमचे पयशे अशे बुडलेले आसा खुबशे म्हणजे खूब पयशे बुडले रिस्क इट इज व्हेरी रिस्की एकदां ते हांगासून गेले की तुमचे पयशे परत मेळपाक डिफिकल्ट सो वॉट एवर यू हॅव टू कलेक्ट यू कलेक्ट इट फ्रॉम हियर इट सेल्फ आनी मागीर तांकां वचून दिले जाल्यार तुमी सेफ नाल्यार तुमकां आसात नुकसान बरें म्हाका एक सांगा की सुरवात तुमी अमिताभ बच्चना सारक्या महानायकाच्या फिल्मांच्यान केली अशा खंयच्या व्हडल्या आर्टिस्टां बरोबर तुमी काम केलें सगळे खंयचोच आर्टिस्ट उरूना सगळे हो. शाहरुख खानचे बरोबर रावान केलें हांवें ताच्या बरोबर भूतनाथ एक केलें अमिताभ बच्चन शाहरुख खान सर म्हणजे तुमी जे आर्टिस्ट जितले आसा फ्रॉम नॉट ओन्ली हियर सावथाचे चिरंजीवी म्हणा किंवा रजनीकांत म्हणा हांचे सगळ्या बरोबर हांवें कामां केल्लीं आसा सगळे आर्टिस्ट हिरोईन सगळ्या बरोबर काम केल्लें आसा बरें अशें आसता की प्रोडक्शन लायनीन आसूं किंवा खंयच्या वेगळ्या लायनीन आसूं प्रत्येक मनशाक फोकसान येवप हें सदांच दिसता अशें तुमकां केन्ना दिसलें आनी तुमी अशें केन्ना अशें फिल्मान स्वताहून अशें केलां ना हांव केन्ना वचूं ना पण खुबशे भशेन म्हाका जबरदस्तीन म्हणजे आमी कितें जाता एकदां मेळटूच आमी फॅमिली कशी जाता सो दे आर सो क्लोज टू अस सो दे फोर्सफुली मेक मी टू सीट एक इन वन ऑफ द रोल म्हणजे बारीकशें चड न्ही केन्ना एक डॉक्टर जाय मातशें कर अशें डॉक्टर कर किंवा एकदां खंय एक खुबशे भशेन फायनान्स रोवन बसयता म्हाका ते म्हणजे फायनान्स रोवन बस किंवा अशें बारीक 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 सारे रोल खूब आसता हांव फाटल्या दिसांनी एक शूट करतालो तेलुगू वालीच एक त्या तेलुगू पिक्चरचो एंटी रामारो ज्युनियर एंटी रामारो तो ताजे भशेन कांयच ना तेलुगू म्हाका एक शब्द कळना तेलुगूचो म्हाका म्हणलो यो तूं शॉर्टान जायत आपल्याक म्हणजे म्हाका तुजी भाशेंत नांव कितें तूं काय ना म्हणलो आज बरोबर इतलेंच कर तोंड आसलें आपूण फुडल्या पण पळयता म्हणपाक काय ना म्हाका धरलो असो वयरसून खंय सगळं हाडलो कितें तरी उलयलो म्हाजे म्हाका ना कितें उलयलो तो आनी जालो सीन सो अशे खुबशे प्रसंग जातात. खूब जाण खुबशे अशे प्रोड्युसर आसता किंवा जे डायरेक्टर आसता किंवा आर्टिस्ट आसता ते फोर्सफुली मुद्दम हाडून बसयता आनी बारीक कितें तरी आमचेर रोल करून घेता पण तुमकां अशें म्हणजे आतां सगळ्योच गोश्टी तुमच्या हातीन आसता लायन प्रोड्युसर तुमी प्रोड्युसर सगळेच तुमकां मेळटात आनी जे जे रोल डिफायन आसता ते तुमकां सगळें खबर आसता पण अशें तुमकां स्वताहून केन्ना दिसलें स्वताहून केन्ना केलें तुमी रोल अशें लीड रोल किंवा कितें ना 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 आमी केन्नाच करना तूं कितें आसा तो तुजो इवन एक लायन सुद्दां आसता न्ही तुजी एका पिक्चरान फॉर दॅट पर्टिक्युलर डे जाल्यार तुका दिसभर बसचो पडटा यू नेवर नो वेन दील कॉल यू सकाळी 5 संक तुका बसचो पडटा टील द शूट इज ओवर यू टू सीट देर आनी आमी तर थंय बसून रावल्यार आमची कामां कोण करता फटसून ती तशें उरतले सो ताका लागून ते आर्टिस्ट वेगळे आसता आमी तांकां ज्युनियर आर्टिस्ट जे नॉर्मली आर्टिस्ट आसता आमचे लोकल आसतात थोडे तांकां आमी हाडून बसता सकाळच्यान सो वेन एवर ही टर्न कम ही वील कम एंड डिलिव्हर हिज डायलॉग्स ऑर वॉट एवर इज टू बी डन बरें म्हाका एक अशें सांगा दिलीप बाब की महामारीक लागून सगळ्योच गोश्टी सगळी कडेन बदल्ल्यो जागतीक स्तराचेर सगळ्यो गोश्टी बदल्ल्यो आनी अशा वेळार इवन ह्या इंडस्ट्रीन सुद्दां अशें जालें की बरेचशे कलाकार घरा बसले बरेचशे प्रोड्युसर घरा रावले आनी सगळ्यांक अर्थीक चणचण सगळी कडेन जाली तेजो तुमच्या वेवसायाचेर कितें परिणाम जालो आमच्या वेवसायार व्हडलोसो परिणाम जावना ह्या बाबतींत फक्त एक फर्स्ट एक म्हयनो म्हटलो म्हळ्यार मार्च एंड टील एप्रील मंथ त्या टायमारच मातशें आमकां प्रॉब्लम जाले बट देन वी स्टार्टेड म्हणजे कितें जालें हांगा खुबशी गोवा टील जून देर वॉज नॉट अ सिंगल पेशंट एज कोवीड पेशंट कोणूच नाशिल्लो सो दे स्टार्टेड कॉलिंग अस फ्रॉम बॉम्बे की तुमी शूट करूंक शकता गोंयान म्हळ्यार करुया सो आय स्टार्टेड इन द मंथ ऑफ मे with one ad film for Tata trucks and from then on we started continuous non-stop from month of May till now so my shoot is going on so till now आमचे शूट कंटिन्यू चालत आसा चालूच आशिल्लें जालां आमचें कितें जालें नॉर्मली आतां
सगळे हेजेर मेळटा तुका वेबाचेर म्हणजे तूं कनेक्ट करचो कॅमेरा दे कॅन सीट देर इन बॉम्बे अँड सी ऑन द मॉनिटर की कितें चलता पळय सो ही कितें देस टू चलता. डायरेक्ट फ्रॉम देर हांगा एक एसिस्टंट कोणा तरी घेवप तो कशें कितें कर सांगता तें करप आनी देस टू वॉच एवरीथींग इन बॉम्बे सो ती एक झूमची सिस्टम आसा तशें शूट्स जालें आनी खुबशे डायरेक्टर जावं खुबशे DOPs जे आसा कॅमेरामॅन जे आसा ते खुबशे गोंयांत सेटल जाल्ले आसा अशें खुबशे आसा जे बॉम्बेचे व्हडले व्हडले कॅमेरामॅन व्हडले डायरेक्टर जे गोंयांत सेटल जाल्ले आसा सो ते आमकां विचारपाक लागले की कोई डायरेक्टर मिलेगा क्या गोवा में हाँ मिलेगा DOP मिलेगा क्या हाँ मिलेगा कैमरा है हाँ है अरेंजमेंट हो जाएगा बट आमी कितें केलें की वी ट्राय टू कंट्रोल द युनिट आतां कितें आसता नॉर्मली एक शूट म्हणल्यार नॉर्मली 150-200 लोक आसता 200 लोक आसता एका शूटाचेर एक फिल्म शूट एक फिल्म शूट जावं एड फिल्म कितें शूट कर तुमी एक मिनिमम 150-200 लोक आसता हम्म. त्या टायमार आमी कितें केलें कंट्रोल की जस्ट टू कीप सेफ डिस्टन्स आनी अशें हें करपाक लागून आमी लोक कमी केले 25-30 लोकांनी आनी कामां केली जे अशें. नॉर्मली हय कामां तितली जाता पण कितें आसा आमचे अंडरस्टँड लोक खूब यूज करता ते म्हणजे आर्ट डिपार्टमेंट सेपरेट आसा लायट डिपार्टमेंट सेपरेट आसा कॅमेरामॅन सेपरेट आसता कॅमेराची टीम सेपरेट आसता मागीर आर्टिस्ट सेपरेट आसता मेकअप सेपरेट सगळे अशें डिफरंट डिपार्टमेंट आसता सो ते आमी कंट्रोल केले आनी अरावंड 25-30 लोक घेवन आमी शुटिंगा स्टार्ट केले सुरू पण केली. आमच्या व्यवसायाचेर तसो परिणाम कांयच जावना व्हडलोसो जावंक ना ना. गोंयांत तरी जाना ऑफकोर्स बॉम्बे मिन्स खुबसो जालो पण गोंयांत कांय जावना आनी हे वेवसाय चालू आसून इवन गोंयची इकॉनॉमी सुद्दां जी वाडली आसतली कित्याक वीस पे GST ते सगळे प्लस थोडे बंगले बिंगले जे हांगा हे आसता हायर फ्रॉम दे ऑल्सो मेड अ गुड बिझनस ट्रान्सपोर्टान बिझनस केलो आमच्या कामाला खूब सारा लोकांनी बिझनस पण केलो बरोबर बरें म्हाका एक सांगा की पॅन्डेमीक जायत सावन मागीर बऱ्योचश्यो गोश्टी ऑनलायन जावपाक लागल्यो किंवा जशें तुमी म्हटलें तशें हांगातल्याच लोकांक घेवन शूट करप किंवा एड करप हाका रिस्पॉन्स कसो कितें आशिल्लो गोंयकारांचो गोंयकार रिस्पॉन्स बरो आशिल्लो पण दे वर नॉट व्हेरी हॅप्पी विथ लोकल आर्टिस्ट म्हणजे परफॉर्मन्स लूक वायज तांकां वॉट एवर दे वॉन्टेड वी आर नॉट गेटिंग इन गोवा हम्म. सो बट दे ट्राय टू मॅच म्हणल्यार आमी जाता तितले बरे आर्टिस्ट तांकां काडून म्हणजे थ्रू आवर फ्रेंड्स एंड थ्रू आवर आर्टिस्ट सप्लायर तांकां घेवन बरेंतले बरे आर्टिस्ट दिवन म्हणजे आमचे जे गोंयचे स्टेज आर्टिस्ट किंवा आमचे खुबशे कोंकणी फिल्म जाता ते आर्टिस्टांक घेवन आमी तांकां दिले आनी खूब शेअर जाला तुमी आतांचे तर सगळे एड्स पळयशात म्हणजे लास्ट 2 म्हयन्याचे तुमी आतां एड ज्यो टीव्हीर चालू आसा ते सगळ्यो 90% एड्स गोंयांत शूट जाल्ल्यो आसा आनी जवळ जवळ 90% जावं 80% म्हणा तुमी आर्टिस्ट जे आसा ते गोंयचे तांच्यानी यूज केले भुरगे म्हणा किंवा व्हडले आर्टिस्ट म्हणा मॉडल्स म्हणा गोंयचे यूज केल्ले आसा म्हणजे ही गोष्ट पळोवपाक गेल्यार एक तातूंतल्यान बरी गजाल घडली म्हणपाक येस करेक्ट बरी गजाल घडली म्हणपाक हरकत ना बरें आनी एक गोष्ट तुमच्या बद्दल हांगा मुद्दाम नमूद करूनची दिसता ती म्हणजे तुमचें फिल्म बडे अब्बू हय त्याच्या विशीं थोडेशें सांगात बडे अब्बू बद्दल सांगपाचें म्हणल्यार इतलीं वर्सां आमी ह्या लायनीन आसा एज अ लायन प्रोड्युसर सो म्हाका दिसलें की सदांच आमी भायली लोकांचे करचे पेक्षा एक स्वताची कित्याक पिक्चर अशें न्ही इतलें इंट्रस्ट आमकां दिल्लें आसा सो लेट्स गीव बॅक समथींग टू द इंडस्ट्री म्हणून हांवें कोंकणी पिक्चर करपाचो प्रयत्न केलो आनी म्हाका दिसता ताका जागतीक स्तरार हय 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 बरोबर आमी ते इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलाक धाडलें आमी ते झारखंड फिल्म आमकां बरें प्रायस खूब इवन झारखंड फिल्म झारखंड फिल्म फेस्टिवल खुबशे आमी फेस्टिवल पण जालें कितें तें आतां आमी परत एक्चुअली रिलीज करपाक आसलें गोंयांत पण ह्या पॅन्डेमीक लागून तें आमकां रिलीज करूंक मेळना पण बरें फिल्म जालां तुमी अवश्य पळयात आमी दाखयतले परत एकदां आमी फक्त एक तो हांवें रोटरी क्लब ऑफ पर्वरीच्या एकदां हें केल्लो फॉर दॅट फंड रेजर बट रिस्पॉन्स वॉज व्हेरी गूड फॅन्टास्टीक मुवी तुमी मुद्दाम पळयात तें आनी गोंयकारांचो रिस्पॉन्सय ताका बरो आयलो खूब 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 बरो आसा इफीक हें फिल्म तुमचें दाखयलें इफीकय दाखयलें हय, हय, बरोबर हय. बरें अपार्ट फ्रॉम दीस ही जाली तुमचो प्रवास ह्या लायनींतलो अपार्ट फ्रॉम दीस तुमकां आनी कितें करपाक आवडटा हें करतानाच टायम सोंपना तरी पण म्हाका अशें पत्रकारिता करपाची खूब एक आवड आसा आमी आतांच एक प्रेस क्लब ऑफ गोवा सुरू केल्लो आसा जेजो हांव प्रेसिडेंट आसा अच्छा हय आनी हांव नित्य समय म्हणून एक हिंदी डेली आसा डेली न्यूजपेपर आनी म्हाका दिसता दर्शकांक सांगपाक आवडटलें की बऱ्यापैकी लिखाण सुद्दां ते करतात बरोबर न्ही न्ही हांव बारीक म्हणजे न्यूज बरें अशें बारीक सारीक बरयता अशें व्हडलें बरोवन आजून म्हाजें जावना कित्याक ह्या म्हाका ह्या फिल्डान म्हाका टायमूच केन्ना मेळना आय वॉज सो बिजी म्हाका टायम मेळटालो एवरी इयर ओन्ली ड्युरींग डिसेंबर पिरियड म्हणजे डिसेंबर एक 22 तारीख ती जानेवारी 3-4 हे म्हाजो एक सुटेचो टायम कित्याक त्या टायमार गोंयांत इतली गर्दी पडली आसता की शूटिंग करपाक मेळना आनी इवन हॉटेलाची रेट सुद्दां आसता ती जो हॉटेल 500 रुपया म्हणटा तो 5,000 रेट म्हणटा आपली आनी गाडी सुद्दां तुका 2,000 गाडी आसा ती 5,000 अशी सो ताका लागून आमी शूट करिना सो तो एक म्हाका टायम मेळटा आनी बेजिकली इन द रेन्स फ्रॉम जून 15 ते जुलय वो पिरियड नाल्यार आमी वी आर ऑलवेज बिजी वीथ आवर वर्क सो बाकी कडेन थंय लक्ष घालपाक केन्ना टायम मेळच ना बरें म्हाका एक सांगा की ह्या प्रवासाक तुमी जेन्ना सुरवात केली तेन्ना म्हाका दिसता हार्डली लोक आशिल्ले
लायन प्रोडक्शनान. करेक्ट. तर कितलेशे लोक तेन्ना आशिल्ले, म्हणजे तेन्नाचें स्वरूप आनी आतां ह्या फिल्डान जशे लोक येतात, मे बी तांकां तेंचो बॅकग्रावंड वेगळो आसतलो, तुमच्या इतलो अनुभवूय तेंचो आसचो ना आनी बाकीच्यो गोश्टी आसच्यो ना. तर कशें कितें आशिल्लें तेन्ना, सिच्युएशन कशें आशिल्लें आनी आतां सिच्युएशन कशें आसा? तेन्ना आमी फक्त एक 2-3 लायन प्रोड्युसर तितलेच. आनी आतां जर पळोवंक गेल्यार एक 20-25 लोक आसा, पण सगळ्यांकूच काम मेळटा अशें ना. ना. इट इज तुमकां कशें आसता, लोकांक जेन्ना एक हांगातलो एक बरो मनीस जाय आसता. सपोज तुमी सुद्दां जेन्ना खंय भायर वतले ना, तुमकां कोण तरी बरो एक मनीस एडवायस करपी जाय आसता. सो दे वील नॉट गो टू डायरेक्टली अ न्यू पर्सन. ही हॅज टू वर्क इन दीस इंडस्ट्री फॉर एटलीस्ट म्हणजे कोणा बरोबर एसिस्ट, म्हाज्या बरोबर ताणें 1-2 वर्सां एसिस्टंट केल्या, Exactly. एसिस्ट करून आसा. सो ही नोज वॉट इज हॅपनिंग, हाव द शूट इज गोईंग ऑन. तें कळटूच मागीर मे बी सांबळील हां तो दिलीप बरो आशिल्लो, सो लेट्स वर्क विथ हिम अशें जाता. पण नवो भितर येवपाक मातसो डिफिकल्ट ना, ऑफकोर्स देर इज नथींग डिफिकल्ट इन दीस वर्ल्ड. पण मातसो एक त्रास जाता पयले सुरवातीच्या काळात. पण ऑफकोर्स एनीबडी कॅन ट्राय इन दीस इंडस्ट्री. एक वेगळ्या जगाची आमी वळख करून घेतली. खरें तर लायन प्रोडक्शन ही गोश्ट सहसा लोकांक खबर आसना आनी तांचो एक वेगळो प्रवास आमी आयज हांगा जाणून घेतलो. तर दिलीपजी, म्हाका अशें सांगा की आतां नवी पिढी जी आसा, त्या पिढीक म्हाका दिसता ह्या जगमगाटाची खूब अशी इच्छा आसता आनी हें ग्लॅमर फील्ड तांकां भरपूर आवडटा. तर अशे कांयशे लोक आसतले जे अशे डायरेक्ट कॅमेरा समोर मे बी येना आसतले, पण ह्या लायनीन तांकां घडये इंट्रस्ट आसूं येता. तर अशा आमच्या नव्या पिळगेक, आतांच्या तरणाट्यांक तुमचो संदेश कितें आसतलो? संदेश दिवपाक आमी खूब बारीक मनीस, पण तरी पण म्हणटा की मेहनत करा आनी मेहनती शिवाय तुमकां केन्ना ना केन्ना मेळटाच. ते करून घ्या, फायदो करून घ्या ताजो. त्रास काडल्या शिवाय कसलें सूख मेळना म्हणटा पळय, तशें त्रास काडल्यार सूख मेळटलें. खरेंच खूब साद्या सोप्या शब्दांत तांणी आपलो हो जो प्रवास आशिल्लो, तर तो प्रवास तांच्यांनी हांगा आयज मांडलो. आनी मेहनती शिवाय कसलेंच फळ हें मेळना. सर प्रत्येक मनशान खंयचेंय फिल्ड आसूं, मेहनत करप ही खूबच म्हत्वाची आसा. तर दिलीपजी, आयज तुमी वेळांत वेळ काडून हांगा आयले आनी आमकां मोलादीक मार्गदर्शनय दिलें आनी तुमच्या बद्दल आमकां जाणून घेवपाकय मेळ्ळें. पणजी दूरदर्शनाच्या वतीन तुमकां हांव देव बरें करूं म्हणटा. देव.